सामनावीर धीरज मराठे, तरी उपसरपंच बद्रीनाथ महागडे व गणेश दिलं का कुठे आत्ता देऊ बर आत्ता जो सामना हे कुणाला द्यायचे मोन्या पण नाही कुणाला द्यायचं आता जो सामना झाला त्यामध्ये सामनावीराचं टी शर्ट कुणाला देऊ विकी थोरवे यांना देण्यात आहे तरी गणेश शिर्के युवा उद्योजक यांनी ते देण्यात यावं ही त्यांना विनंती करतो हा पुढे आला तिकडे त्याला बोलू गणेश शिर्के राहुल मराठेला पुकारायचंय पण ते नाव चुकीचं झाले धीरज मराठे हे असू दे दिला ना आता एकवीर 11 तुम्ही पटकन बॅट्समन पाठवा मागील जो सामना झाला त्यामध्ये सामनावीराचं टी शर्ट राहुल मराठे यांना देण्यात येत आहे संघ मालकांना तसंच कॅप्टनना विनंती आहे त्यांनी पटकन क्षेत्ररक्षण आपले खेळाडू सुद्धा पटकन पाठवायचे आहेत आपल्याला सामने 2 दिवसाच्या आत संपवायचे आहेत याची तुम्ही काळजी घ्या अंपायर जबाबदारी तुमची आहे जरा सामने पटकन खेळावा आता जो सामना होतो तो शिवछवा वर्सेस एकवीरा विनर टीमचा हा दुसरा सामना दुसऱ्या सामन्यातलं पहिलं षटक घेऊन आलाय तो आशिष फलंदाजी आर के फौजी आणि डीएम संघ अंपायर सामना लवकर चालू करा डिस्कशन नंतर करत बसा एकच बॉल फोडा करा चालू करा पटकन तुम्ही खूप वेळ घेताय एवढा दिरंगाई चालणार नाही बरं का आपल्याला सामने संपवायचे आहेत पहिला चेंडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी तो डीएम आणि हा नो बॉलचा इशारा पंचांचा निर्धाव स्वरूपाची 1 धाव संख्या झाली ती 2 तिघजणीत बाहेर फ्री हिट असेल का अंपायर फ्री हिट 0 बॉल 2 धावा फ्री हिट आर के पहिले काय करतात संघासाठी आणि पुन्हा एकदा मारले साईडला मारलेला चेंडू 4 धावा उत्कृष्ट असा चौकार आर के यांच्या बॅट मधून 1 बॉल 6 धावा पाहूया दुसऱ्या चेंडूवरती काय करतायत आर के आणि हा हवेत गेलेला चेंडू पाहूया काय होतंय आणि हा झेल सुटलेला आशिष यांच्याकडून उत्कृष्ट असं त्यांनी प्रयत्न केला होता परंतु हा झेल सुटलेला आहे 3 धावांनंतर 3 चेंडूंनंतर धावसंख्या झाली ती 2 चेंडूंनंतर धावसंख्या झाली ती 8 तिसरा चेंडू पाहूया काय करतो तयार की आणि हा बोर्ड उत्कृष्ट चेंडू टाकला होता आशिषाने उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो आशिष कमबॅक केलं त्यानं आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट असा हा बोल्ड 3 चेंडू 8 धावा
याच्यानंतर होणारा सामना तो शंभू 11 वर्सेस दत्तकृपा 11. त्यांनी तयारीत राहायचं. शिवशंभू 11 वर्सेस दत्तकृपा 11. विक्रम आंगडे प्लीज आपण लवकर रिंगणात यायचं. दिरिंगाई चालणार नाही. सामने संपवायचे आहेत. फलंदाजांना विनंती आपण जरा स्पीडअप घ्यायचंय. अंपायर जरा बोला. सामने संपवायचे आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी करतो स्वतः संघ मालक विक्रांत महागडे ऑन स्ट्राईक. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची या ग्राउंडवरती ख्याती आहे. काय करतात संघासाठी. आणि हा न कळलेला बॉल त्याच्यावरती एक धाव. 4 चेंडूंनंतर धाव संख्या पोहोचली ती 9. स्ट्राईकवर आला तो डीएम. मारा करतो आशिष. आणि हा न समजलेला चेंडू लेग साईडचा पायात अडखळलेला चेंडू. पुन्हा एकदा आणि हवेत गेलेला बॉल. पाहूया काय होतंय. आणि हा खेळाडूला समजलेलाच नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तर आशिष. ओव्हर समाप्ती. 1 षटकाची समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 11. एक बाद. अरे काय करतो. 1 बाद 11. एका षटकानंतर धाव संख्या पोहोचली 1 बाद 11. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. स्वतः संघ मालक विक्रांत महागडे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तो किरण. आयकॉन प्लेअर आहे किरण. मागच्या वर्षीचं मैदान याच खेळाडूने गाजवलं होतं. इथे उत्कृष्ट असे त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी केले होते. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. पाहूया काय करतात ते आपल्या संघासाठी. आणि हा वाईट चेंडू. वाईट स्वरूपाचा चेंडू विक्रांतांनी मागे सोडलेला आहे. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि बोल्ड. क्लीन बोल्ड. किरण यांनी अतिशय उत्कृष्टरित्या बॉलिंग करत कप्तान यांना पॅव्हेलियन मध्ये पाठवलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तर किरण आपल्या संघासाठी. तेवढाच स्पीडअप घ्यायचं प्लीज. अंपायर स्पीडअप घ्या जरा. प्लेअरला विनंती आहे तुम्ही लवकर यायचं. आपल्याला सामने संपवायचे आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो किरण. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती काय होतं तो बघा. आणि हा दुसरा चेंडू. उत्कृष्ट तडवलेला चेंडू. पाहूया काय होतंय. आणि हा झेल बाद. उत्कृष्ट असा झेल घेतला दोन्ही खेळाडूंना. आशिष व अंकित यांनी समजूतीने दोन्ही प्लेअरने एका चेंडूवरती डाव साधलाय. दोन बॉल 2 विकेट. स्पीडअप घ्या प्लेअर. परत जायचं जरा तुम्ही. स्पीडअप घ्या. असे सामने होणार नाहीयेत. हा चला लवकर. अंपायर सामना चालू ठेवा. अनिकेत महागडे ड्रोन वाले इकडे यायचंय तुम्ही. माईकशी संपर्क साधा. 2 बॉल झालेत ना. 2 बॉल 2 विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो किरण आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा लेफ्ट साइडला तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. आणि एका धावावरती समाधानी मानावं लागेल. ते अक्षय नवीन फलंदाज आलाय तो अक्षय. आता आले डीएम ऑन स्ट्राईक. चौथा चेंडू. मारा करतो पुन्हा. क्लीन बॉल. फुल टॉस बॉल. व्हाट बॉलिंग. उत्कृष्ट गोलंदाज. खूप छान अशी गोलंदाजी केली होते किरण याने. हॅलो हॅलो. अरे इथंच की.
आणि हा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो बॅट्समॅन साठी आलाय तो सनी. निर्धाव चेंडू किरणने टाकलेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. किती रन दिले त्याने? फक्त 2 धावा. किरण यांच्या बॉलिंग मधनं फक्त 2 धावा आणि 3 विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली किरण याने. त्यांना पूर्णपणे सामना रोखून धरलाय. एका बाजूने एकविरा संघाला त्यांनी रोखून धरलंय. धाव संख्या झाली ती 13. पुन्हा एकदा समोर तडवला चेंडू. 2 धावा मिळतील. 2. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी आलाय तो अक्षय. पाहा काय करतो आपल्या संघासाठी डीएम मारलेला चेंडू ऑफ साइडला. पाहा किती धावा मिळतात. एका धावावरती समाधान मानावं लागेल. ते 2 धावावरती. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो अक्षय आपल्या संघासाठी. चौथा चेंडू. पाहूया काय करतो तो डीएम. आणि हा निर्धाव चेंडू. अक्षयनी जर विकेट काढले तर संदीप महागडे मुंबई पोलीस यांच्याकडे 1001 रुपयाचं पारितोषिक आले बरं का. पुन्हा एकदा ऑफसाइडला तटवलेला चेंडू. पाहूया किती मिळतात धावा. आणि हा मिसफील्ड झालेला आहे. किती धावा मिळतात पाहूया. धावांचा किती? 3 ना. 3 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय अक्षय. पुन्हा एकदा लेफ्ट साइडला तटवलेला चेंडू. पाहूया किती रन मिळतात. 2 रन्स. 2 रनवरती समाधान मानावं लागेल ते डीएमएन. स्ट्राईक वर आला होतो 22 धाव संख्या झाली 22. स्ट्राईक वर आला होता सनी. 5 बॉल ना. 5 बॉल ना झाले अंपायर. 1 2 3 4 5. पुढची मॅच शंभू 11 वर्सेस दत्तकृपा 11. दोन्ही संघ मालकांनी टॉस पाडून जायचा आहे. 3 षटकानंतर धाव संख्या झाली ती 22. 23 टू विन. शिव छावा यांना 23 धावांची आवश्यकता. एकविरा 11 यांनी पटकन आपलं शेतकरी रक्षण लावून घ्यायचं. टॉस साठी आपण आमंत्रित करतोय शंभू 11 वर्सेस दत्तकृपा 11. तर गणेश शिर्के यांना विनंती असेल टॉस का बस या मंचावरती आपण टॉस करायचा आहे. प्रवीण जायगुडे मुंबई पोलीस ठाणे यांच्या शुभ हस्ते आपण या पुढच्या मॅचचा टॉस करतोय. त्यांना विनंती आहे टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. प्रवीण जायगुडे यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा आपण टॉस करतोय. यानंतर होणारा सामना आहे दत्तकृपा 11 वर्सेस शंभू 11. दोन्ही संघ प्रथम फेरीतील सामने जिंकलेले आहेत आणि द्वितीय फेरीत दाखल झालेले आहेत. चालू सामना आपण पाहतोय एकविरा 11 वर्सेस शिवछावा 11. शिवछावा
शिवछावा 11चे मेंटॉर नवीन निकम उद्यापासून तुमच्या टीमसोबत जोडतील तर तुम्हाला बोनस असेल म्हणजे फायदा असेल संघामध्ये. आणि 24 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या विजयासाठी. 18 चेंडू आणि बनवायचे आहेत विजयासाठी 23. सामना चालू करायचा आहे. आशिष मोहिते युनिक बॅट पकडायची ॲक्शन पाहतो आपण पसरणीमध्ये. परंतु युनिक जरी असली ना ॲक्शन तरी फटके डेंजर असतात. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय पहिला चेंडूवरती चौकार. कुठला चेंडू कुठे खेळून काढतील. शंभू संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु आपण आशिष मोहिते यांच्याबद्दल बोलत होतो. पकडण्याची स्टाईल युनिक आहे. कोणता चेंडू कोणत्या दिशेने खेळून काढतील सांगता येत नाही. रिव्हर्स अटेम्प्ट आणि 2 धावा काढण्यात यशस्वी होते. धाव संख्येत 2 वाढ होते. धाव फलकावर धावा लागतात. मागच्या मॅच मध्ये देखील खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. आशिष याच्याकडून या मॅच मध्ये तशाच प्रकारची फलंदाजी करतोय. विनंती आहे सर्व खेळाडूंना आपण स्पीडअप घ्यायचंय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. झेल होतोय का पाहायचं. खूप सुंदर असा झेल आणि विकेटचं पतन होतं. पहिला विकेट बॅक टू पवेलियन जावं लागेल. आशिषला नवीन फलंदाज तयार राहायचं. आपण जो कोणी खेळणार असेल त्याने तयार राहायचंय. स्पीडअप घ्यायचंय. पळत यायचंय. अक्षयला विनंती आहे आपण पळत जायचंय. अक्षय शिर्के नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला आहे तो. नक्कीच 2 चेंडू चांगले खेळले परंतु त्यानंतर कमबॅक केले जाते. RK फौजी यांच्याकडून लेफ्ट हँड गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल करताना पाहायला मिळतात परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आपण फार कमी वेळेत मॅचेस संपवायचे आहेत. अक्षय पिसा थोडं पळायचं घाई करायची. अक्षय याच्या बॅटमधून पहिला चेंडू खेळून काढलाय परंतु एकच धाव मिळेल. आयकॉन कॅटेगरीतील खेळाडू मैदानामध्ये दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजी मार्कवरती किरण तावरे. गोलंदाजी मार्कवरती RK फौजी. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होता का पाहायचा आहे परंतु एक धाव पूर्ण. दुपारच्या सत्रानंतर आपण खूप लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या. फटका चांगला आहे परंतु हवेमध्ये आहे. परंतु खूप सुंदर असा झेल पॉवर प्ले मध्ये घेतला जातोय आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय. 1 षटकामध्ये 2 विकेटचं पतन झालंय आणि 2 विकेटच्या पतनानंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 8 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी बनवायच्या आहेत त्या. यानंतरचा होणारा सामना दत्तकृपा 11 वर्सेस शंभू 11. तर शंभू 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर दत्तकृपा 11 आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. त्वरित हा सामना झाला की लगेच मैदानामध्ये जायचंय. मैदानामध्ये ताबा घ्यायचा लगेच. शेवटचा चेंडू पडला की लगेच ताबा घ्यायचा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दादा भोई. फटका चांगला आहे परंतु किती धावा देऊन जातो पाहायचंय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 मिळतील आणि हा नोचा इशारा होता अंपायरचा. कसला नो. 6. शब्बास. अजून एक ठेवायचा. बोनस मिळालाय या संघाला. 9 + 2 धावा.
फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक येतोय. नो बॉल आहे, पळायचं की 10 मिनिट पाहायचं. फ्रीचा बॉल होता. धावा किती मिळाल्या तर एकच. नक्कीच 2 धावा झाल्या असत्या परंतु फलंदाजाला वाटलं कुठेतरी माझी विकेट पडते का. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मागच्या मॅच मध्ये देखील दादाने खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. या मॅच मध्ये देखील तशीच गोलंदाजी करतोय. फसवे चेंडू. नक्कीच दादा या ग्राउंड मध्ये कधीच प्रॅक्टिस करताना दिसलं नाही परंतु प्रॅक्टिस मध्ये खेळणारे पोरांपेक्षा खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. दहा फलकावर 10 लागल्या ते 15. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण आणि या दुसऱ्या षटकामध्ये समजदारीचे क्रिकेट खेळलं जाते. नक्कीच षटकार चौकार नाही येत पण धावा चालू ठेवल्या जात आहेत. 1-1 2-2 धावा बनवल्या जात आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 16 आणि 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या शिवछावा या संघाला 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. चित्तथरारक सामना पाहायचा होतोय का की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जातोय की पहिल्या चेंडूमध्ये संपतोय. सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना नवीन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय तो आबाच्या खांद्यावरती जबाबदारी ठेवली जाते. तिसरं षटक 6 चेंडू 7 धावा. परंतु फलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय आयकॉन कॅटेगरीतील खेळाडू. नक्कीच आपल्याला सामना जिंकायचा आहे. सामना जिंकण्यासाठी षटकार चौकार यावेत असं काही नसतं. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न. दुसरी पूर्ण. 2 चेंडू आणि 4 धावा मिळवण्यात यशस्वी. 4 चेंडू आणि 3 धावा आणि हा फटका लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1च धाव मिळेल. नक्कीच आबाला कुठेतरी विचार करावा लागेल चेंडू टाकताना. तीन चेंडू फटका चांगला गॅप मध्ये आहे. किती धावा मिळतात पाहायचं आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न दादाचा होता परंतु चेंडू जातो सीमा रेषे पार. येतोय चौकार आणि शिवछावा हा संघ जिंकलेला आहे. पहिला म्हणजे 5व्या पर्वामध्ये पहिल्यांदा संधी मिळाली खेळण्याची परंतु संधीचं सोनं केलं जाते. शिवछावा चिठ्ठी आली नाव आलं परंतु नाव हे मैदानामध्ये केलं जातं आणि तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय शिवछावा 11 या संघाकडून. यानंतरचा होणार सामना दत्तकृपा 11 वर्सेस शंभू 11. दत्तकृपा 11 आपले क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय. 2 ओव्हरचा मॅच खेळू आपण. दत्तकृपा 11 अक्षय मोहिते अध्यक्ष पसनी प्रीमियर लीग पर्व 5 या कमिटीचे. पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप उत्कृष्ट असं कामगिरी बजावताना आपल्याला या दिवसामध्ये पाहायला मिळाले. पंच प्रताप शिर्के खूप सुंदर अशी पंचाची भूमिका या दिवसामध्ये आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आहे गणेश काकडे. अक्षय मोहिते आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आम्हाला पण मॅचेस खेळायचे.